नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या मम्मी पप्पांनी तर मला विश केलंच आहे वेगवेगळ्या पद्धतीने, पण उद्या मी काहीतरी स्पेशल असं म्हणजे काहीतरी लॉन्च करते। सो उद्या मी ते लॉन्च करणार आहे, सकाळी व्हिडिओ टाकणार आहे आणि ते काय असेल ते तुम्ही नक्की बघा इंस्टाग्रामवर आणि तिकडे सुद्धा फॉलो करा, तिकडे सुद्धा असंच प्रेम द्या। सो आता माझं तेच काम चालू आहे शूटचं। लेट्स बघू आता उद्या काय होतंय। शूट चालू आहे आमचं, खूप स्ट्रगल करतोय आणि ऐन टायमाला कोणच नाही आहे शूटसाठी। फोन पण मैत्रिणीचा घेऊन आले, विचाराने दिला आणि म्हणजे हा फोन माझा आहे, जिथून शूट करते तो मैत्रिणीचा फोन आहे। तर मंडळी, दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आणि मस्त अशी रेडी झाली, एकदम साधी सुधी सिंपल अशी। पण तुम्हाला माहितीये का, माझ्या मम्मीने माझं औक्षणच केलं नाही। आणि हे जर मुलाचं असतं तर बोल ना, आता काय बोलू आम्ही कोणाचे भेदभाव करत नाहीये। मग औक्षण केलं नाही असते, मला टिक्का नाही लावला। औक्षण तुझं संध्याकाळी करणार, केक कापताना केक आणून ठेवलाय फ्रीज मध्ये। ऍक्च्युली माझ्या मम्मी पप्पांनी रात्री केक आणला होता, बट एक मिसिंग होता, एक जण मिसिंग होता आमच्यातला। सो मी केक नाही कापला रात्री, तर आज आम्ही संध्याकाळी केक कापणार आहोत। बिचारांना मी सॅड केलं रात्री, त्यांना बोलली उद्या केक कापूया, कारण एक जण नव्हता आणि एक जण जरी नसला तरी कसं केक कट करणार। तुला बर्थडे साठी गिफ्ट देते ना 50 रुपये। 50 रुपये बघितलं? असं काय थोडं बस होतं, काय बोलायचं नाहीये मला। फर्स्ट केक कट करते। अभी मजा आएगा ना भिड़ो। अनु थांब ना, केक कापायचा आपल्याला। बाय गा। येस, परफेक्ट। हा सोनू, तूच काप ना। फोटो काढून झालेले आहेत, मॅडम केक कापणार आहे आता। येस, आज बर्थडे असून पण मम्मीने भाजी आणायला पाठवलाय आणि वेदांतानी साईला परीला खेळवायला पाठवलंय। परी काय करा, वेदांतानी साईला खूप त्रास दिला। आमच्या परीचे किती लाड चालू आहेत। परी हात वर करा, आता मी केक कट करणार। केक सिद्धू आणि हर्षद घेऊन आलाय, सिद्धू तिकडे आणि गाणी तर ऐका। आमच्या विनूने नाव टाकलं। बाय बाय, टाटा। ब्लॉग बनवतो ब्रो। वार्ड मध्ये नॉईस यांनीच टाकलंय नाव, नॉईस नेम। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर एकता, हॅपी बर्थडे टू यू। या ये टू यू एकटा जावा ब्लॉग मध्ये कसं आहे। अरे बाय, मी माझ्या बहिणीला एकदा पण नाही केक भरवला यार। मी पण नाही भरवला, मला पण भरवायचा। पुढे किती केक खाणार आहे? किती तोंडाचा केक तर पूस मध्येच काय ब्लॉग मध्ये फोटो काढला घाण आहे ना, आधी सांगतो। अरे घे ना, याच्या आयडीचे नाव अनफॉलो। तू बोल वेदू अनफॉलो करा, अनफॉलो करा, अनफॉलो करा, अनफॉलो करा। डबल अंडरस्कोर क्लिक्स। याला पण याला रिपोर्ट करा, याला रिपोर्ट करा। एकटा मोदक खा, पीओपीचा मोदक खा।
तिसराच ना पहिला अरे अजून यांनी केक- हे थांब रे, तिला बोलू दे ना, बोलते ना ती. मला त्या दिवशी बोललेला मी येताना केक. चौथा केक आहे, चौथा. हा माझ्या पप्पाने ऍक्च्युली काल आणला होता आमच्या स्वभावामुळे तो कट नाही करता आला आम्हाला. हे फटकवणार तुला आज. हे घे मम्मी. माझ्या पप्पाने तो कालच आणला होता. पप्पा काय बोलायचं काय नाही दोन शब्द पप्पा दोन शब्द पण माझा ब्लॉग येतो. हा कुठे बोला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला माझ्याकडून. मी काल रात्री केक आणला होता हा ठीक आहे ठीक आहे. पण सोममुळे तो कटिंग झाला नाही तरी आता आपण करतोय. ठीक आहे. आणि काल कसं विश केलं मला की मोठं आता वय झालं तर लग्न कर. अरुणने दिलेलं आहे चेक करून. हे समजतंय की डायरी आणि पेन आहे. बघत होते. म्हटलं ना पेन आहे. पेन त्यामध्ये वा 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 किती क्यूट आहे. हवी होती मला अशी डायरी. ओ वाव. हॅपी बर्थडे एकदा अ लिटिल गिफ्ट फ्रॉम अ कंटेंट क्रिएटर टू अनदर. ही डायरी नाही पण एक अशी गोष्ट आहे म्हणजे तुझे कंटेंट ह्यात लिही आणि ते चांगल्यापैकी पूर्ण कर. युअर्स कंटेंट डायरी. गॉड ब्लेस यू अरुण. आई ग किती छान लिहिलंय त्याने. थँक्यू सो मच अरुण. भारी भारी. मला वाटलं नव्हतं 7 मध्ये लिहिलेलं असेल. मी जस्ट असंच ओपन केलं आणि त्याने लिहिलंय. अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि हे बेला विटाच परफ्यूम आहेत. हे माझ्या मित्राने दिलेत मला, माझ्या कॉलेज फ्रेंडने. हे माझ्या मैत्रिणीने दिले, रियाने. बघूया ह्याच्यात काय आहे. मला ह्याच्यावरती डाऊट आहे की तिने माझ्यासोबत प्रँक नको करायला ह्याच्यात. बॉक्स कारण मैत्रिणींचं काही आपण काय बोलू नाही शकत. तसे माझे सगळे मित्रमैत्रिणी चांगले आहेत. बघायला पाहिजे. तिला माहिती आहे मी काय मेकअप येत नाही मला. पण हे नक्की आहे काय ते बघायला पाहिजे. अच्छा ह्याच्यामध्ये मी माझ्या लिपस्टिक नेल पेंट वगैरे ठेवू शकते वाटतं. असंच काहीतरी आहे ते. कॉस्मेटिक ऑर्गनायझर आहे म्हणजे तेच. ह्यात माझं मेकअपचं सामान म्हणजे मी घेतलं नाहीये पण मी घेणार आहे आता. मला थोडंसं मेकअपची गरज वाटते. छोटं थोडासा नॉर्मल ते मी ह्याच्यात ठेवू शकते. हे माझ्या मित्राने दिले मला. टॉप आहे, शॉर्ट कुर्ती आहे. ते तर माझ्याच पसंतीची घेतली नाही, त्याच्या पसंतीची आहे पण माझ्या समोर घेतली आहे. हां बट आवडली. आणि तसंच मला तर गिफ्ट मिळाले. अजून एक रोज आहे, एक चॉकलेट आहे. आणि मला तर गिफ्ट मिळालेच पण आपल्या वनटेक मीडियासाठी सुद्धा मिठाईचा बॉक्स आलाय. ते पण एक नाही तर 2 आलेत. आता मी दाखवत नाही कारण ते कुठे ठेवलेत घरात मला माहिती नाही. बट असे सगळे गिफ्ट्स आले आहेत. पण असं बोलतात की बर्थडे एकच दिवस नसतो. बघूया अजून मला उद्या परवा तेरवा कोण गिफ्ट काय देत आहे का. आणि जर दिलंच तर मी ब्लॉगमध्ये ऍड करीन. तोपर्यंत गुड. अरे हो एकाने आईस्क्रीमचा डब्बा पण दिला ओरिओचा. तो तर सांगायचंच राहिला. मंडळींनो बर्थडे तर संपलाय. म्हणजे 12 वाजले असते. म्हणजे अशी पहिल्यासारखी बर्थडेची एक्साइटमेंट काही राहिली नाहीये. पण आणि नाही मी दिवसभर कुठे गेले होते. घरीच होते. सगळे मित्रमैत्रिणी घरी आले. सगळ्यांनी घरीच केक कट केले. कुठे बाहेर ना सेलिब्रेशन ना काय. सगळं सेलिब्रेशन घरी केलं. आणि मला आवडतं फॅमिलीसोबत सगळं म्हणजे एन्जॉयमेंट वगैरे फॅमिलीसोबत करायला. आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी घरी येऊनच सेलिब्रेशन केलं. पण ठीक आहे पहिल्यासारखी काय एवढी मजा नाही आहे. ते जे एक्साइटमेंट असायचं कपडे ते सुद्धा मी 1 पीस घेतला. तो पण दादरला घेतला. ते पण असंच घ्यायचं म्हणून. तर आज एक नवीन ओपन केलं आहे जे मी इंस्टाग्रामवर ते टाकलं आहे. ॲक्च्युली ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली आहे.
सो त्याचं सुद्धा ओपनिंग होतं, मग त्या गडबडीत वगैरे होते, पण केलंय सुरू. बघू काय होतं. ब्लॉग एकदम छोटंसं केलंय कारण खूप गडबड वगैरे सगळे फ्रेंड सगळे एकत्र आले होते आणि आमच्या छोट्याशा रूममध्ये इतका सगळा गोंधळ आणि इतका सगळा आवाज होता, त्यामुळे इतकं काही शूट नाही करता आलं किंवा तितकं पॉसिबल नाही झालंय. बट माझं म्हणे की आता जर मी सुरू केलंय ना तर काहीच न टाकण्यापेक्षा ॲक्च्युअली मी थोडं थोडं काहीतरी टाकीन. त्यामुळे मी असे छोटे छोटे ब्लॉग्स करीन, जास्त मोठे नाही पण छोटे छोटे ब्लॉग्स मी करीन, ते मी पोस्ट करत जाईन. आणि एकदा की म्हणजे मला स्वतःसाठी पण जास्त टाइम मिळत जाईल तर मी प्रोफेशनली पण एकदा एकदम छान पद्धतीने करायला सुरुवात करणार आहे. पण तोपर्यंत छोटे छोटे ब्लॉग्स मी करते, मला थांबायचं नाही आहे, मला काहीतरी करत राहायचं आहे. त्यामुळे मी तोपर्यंत हे छोटे ब्लॉग्स ठेवणार आहे. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.